नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण वालाच्या शेंगांच्या भाजीबद्दल बघणार आहोत. महाराष्ट्रात सर्वत्र वालाच्या शेंगा मिळतात आणि त्याची उकळून किंवा वाफवून भाजी केली जाते. वालाच्या शेंगा बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवतात, प्रतिकार क्षमता वाढवतात, शरीराला ताकद देतात आणि डोळ्यांसाठी चांगल्या असतात. आयुर्वेदानुसार वालाच्या शेंगा शरीरात वातदोष वाढविणाऱ्या असल्यामुळे या भाजीत तेल मुबलक प्रमाणात टाकावे. चवीला गोडसर असणारी ही भाजी पचल्यानंतर मात्र शरीरात आम्लता निर्माण करते, म्हणजेच अधिक सेवन केल्यास ॲसिडिटी होऊ शकते. वालाच्या शेंगा अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरात पित्तदोष आणि वातदोष वाढणं तसेच अपचन करणारी देखील ठरू शकते. उष्ण गुणधर्मामुळे शरीरात धातूंचा नाश करणारे देखील असते. ज्या व्यक्तींना वातदोषाचे आणि पित्तदोषाचे आजार असतील अशांनी ही भाजी सेवन करू नये. वालाच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए, B6, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, लोह, फॉलिक ॲसिड, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम, कॉपर इत्यादीसारखे महत्त्वाचे घटक असल्यामुळे योग्य प्रमाणात सेवन केल्यास निश्चितच शरीरासाठी ते आरोग्यदायक भाजी ठरत असते. गर्भवती महिलांसाठी देखील ही भाजी उत्तम असते. लहान मुलांच्या मानसिक विकासासाठी आणि पाठीच्या कणांच्या विकासासाठी देखील ही भाजी महत्त्वपूर्ण आहे. या भाजीत मॅग्नेशियमचे प्रमाण उत्तम असल्यामुळे निद्रा नाश असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. एक प्रकारे महिन्यातून 1 ते 2 वेळेला आणि प्रमाणात ह्या भाजीचे सेवन केल्यास निश्चितच ते आरोग्यवर्धन करणारे ठरते. नमस्कार.